साबिक रुकने पार्लियामेंट और बीजेपी सीनियर लीडर भास्कर राव पाटिल खतगांवकर ने कांग्रेस में घर वापसी कर ली है। आज एक प्रेस कॉन्फ्रेंस लेकर उन्होंने बीजेपी छोड़कर कांग्रेस में शामिल होने का बाज़ाब्ता ऐलान किया। प्रेस कॉन्फ्रेंस में भास्कर राव पाटिल खतगांवकर के साथ साथ साबिक रुकने असेंबली ओम प्रकाश पुकरना और साबिक डिप्टी मेयर सुरजीत सिंह गिल भी मौजूद थे और इन दोनों ने बीजेपी से अलहदगी इख्तियार करने और कांग्रेस पार्टी में शामिल होने का ऐलान किया। इस फैसले से बीजेपी को बड़ा झटका लगा है। भास्कर राव पाटिल खतगांवकर के इस फैसले पर बीजेपी के तर्जुमान प्रहलाद उमाटे ने अपने तासुरात जाहिर करते हुए कहा कि भास्कर राव पाटिल के फैसले से बीजेपी को कोई नुकसान नहीं होगा। बीजेपी एक बहुत बड़ी पार्टी है और इस पार्टी में बहुत से लोग आते जाते रहते हैं। भारतीय जनता पार्टी हा एक विशाल पक्ष आहे। या पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचंच दखल घेतल्या जाते। भारतीय जनता पार्टी हा मध्ये मीपणा जो आहे तो चालत नसतो। त्याच्यामुळे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची कदर करणारा हा पक्ष आहे। काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीत दाखल झालेले ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगांवकर त्यांच्यासह इतर आलेले सगळ्यांनी त्यावेळेस संपूर्ण जबाबदारी पक्षानं भास्करराव पाटील खतगांवकर यांच्या खांद्यावर टाकली होती। त्यानुसार सगळे निर्णय भास्करराव पाटील खतगांवकर हेच घेत होते। त्यानुसार त्यांनी भारतीय जनता पार्टीत काम केलं, पक्ष वाढवण्याचे काम केलं आणि संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला। दरम्यानच्या काळात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षानं प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी दिली आणि प्रताप पाटील चिखलीकर यांना विजयी करून एका मातब्बर नेत्यांचा जनतेने पराभव केला। हा पराभव किंवा विजय हा अशक्य बाब होती, पण जनतेच्या मनात आल्यानंतर काही घडू शकतं। त्याच्यामुळे कोणी इकडे गेलं, कोणी तिकडे गेलं, त्याच्यामुळे जनतेचं मत हे काही बदलत नसते। जनता जे काही निर्णय घेतलेली आहे, जनता तो येत्या काळामध्ये आपला निर्णय मतपेटीतून सिद्ध करेलच। पण आज दादांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता राजीनामा देत आणि काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे असं सांगितलं आणि जे एक निवेदन त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये रिलीज केलं त्याच्यावर त्यांची सहीसुद्धा नाही, पण त्या निवेदनामध्ये त्यांनी चिखलीकर यांच्यावर दोषारोप ठेवले किंवा पक्ष म्हणजे चिखलीकर म्हणजे पक्ष। असाच काळ 2014 मध्ये सुद्धा होता ना। पक्ष म्हणजे खतगांवकर म्हणजेच पक्ष। पक्षाला काम करणारा जो व्यक्ती हवा असतो, पक्ष त्याच्या अवतीभोवतीच फिरत असतो। आज काम करणारा नेता कार्यकर्ता म्हणून प्रताप पाटील चिखलीकर आहेत असं पक्षाला वाटलं असेल, त्याच्यामुळे पक्षाने त्यांना सगळ्या गोष्टीचे हे कराले। मग कामच करायचं नाही आणि पक्षाने मला हे द्या म्हटलं तर मान द्या म्हटलं तर कोण देईल? काम केलं तरच पक्ष तुम्हाला सगळ्या गोष्टीची मदत करू शकतो। त्याच्यामुळे दादा काय गेले, कशामुळे गेले की आता त्यांनाच माहीत। त्यांनी काही स्पष्टपणे सांगितलं नाही। काँग्रेस सोडताना त्यांनी सांगितले की इथं ज्या क्षणोक्षणी अपमान होत आहे त्याला त्या कंटाळून मी आलेले आहे आणि इथं 7 वर्षे राहिल्यानंतर परत त्यांना काय वाटलं असेल काय नाही हे त्यांनाच माहीत। त्याच्यामुळे पक्ष सोडणं किंवा हे करणं ही काही नवीन गोष्ट नाही। आता राहिला प्रश्न देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचा, त्या भागाचं नेतृत्व भास्करराव पाटील खतगांवकर यांनी अनेक वर्षे केलेले आहे। त्यावेळेस लोकही त्यांना भरभरून साथ दिलेली आहे। पण आता काळ बदललेला आहे, लोक हुशार झालेले आहेत। आता कुण्या एका पुढाऱ्याच्या मागे किंवा पाटलाच्या मागे, देशमुखाच्या मागे किंवा गावच्या सरपंचाच्या मागे कोणी आता त्यांच्यावर विसंबून राहत नाही। ते हे पाहतात की बा काम कोण करतोय माझा आणि कोणता पक्ष चांगला आहे, या सगळ्याची निवड करूनच मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत असतो। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे स्पष्ट होईलच। पण सध्याच्या परिस्थितीमध्ये देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची जी हवा चालू आहे किंवा लोकांनी ॲक्सेप्ट केलेली आहे, आघाडी सरकारच्या या चुकीच्या निर्णयामुळे किंवा शेतकरी विरोधी निर्णयामुळे आज शेतकरी फार आर्थिक संकटात सापडलेला आहे। त्यामुळे त्यांच्या मदतीला शासन धावून आलेलं नाही। त्याच्यामुळे शासनाच्या विरोधात तीव्र असंतोष असल्यामुळे भारतीय जनता पार्टीलाच त्यांनी आपली पसंती व्यक्त करून सुभाष साबणे यांना विजय करतील
असं मला वाटतं. कसं असतो, कोणत्याही पुढाऱ्यांची समजा पक्ष बदलल्यानंतर त्यांचे जे कट्टर समर्थक असतात, एक दोन ते तेवढे त्यांच्यासोबत राहतात, पण आम जनतेचं परिवर्तन होईल अशातला भाग नसतो. आज दादाचे जे पूर्वी जे समर्थक होते आज पक्षामध्ये महत्त्वाच्या पदावर आहेत, ते सुद्धा आजच्या पत्रकार परिषदेला दिसलेले नाहीत. मिनलताई खदगावकरसुद्धा ह्यासुद्धा पत्रकार परिषदेला नव्हत्या. दादाने पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितलं की तिनं स्वतंत्र निर्णय घेऊ शकते, मी कुणाला काही जबरदस्ती केलेली नाही माझ्यासोबत या म्हणून. तर त्यांची भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही घरातूनच मिनलताईंची. अशा प्रकारे सगळ्या याच्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये याचा काय परिणाम होऊ शकतो लोक विचार करतात. आज या पक्षात आहो, उद्या त्या पक्षात आहो, घंट्याला एक काय ह्या निवडणुकीमध्ये हे करा, त्या निवडणुकीत ते करा, हे सगळं लोकांना माहीत झालेलं आहे. त्याच्यामुळे लोक आता फार कोणावर विश्वास ठेवून आंधळा याच्यानं मतदान करणार नाहीत. सतत विवेकबुद्धीला जागृत ठेवून मतदानाचा हक्क बजावणंच योग्य उमेदवार म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून देतील अशी मला खात्री वाटते.